वाशिम जिल्ह्यातल्या तामसी गावात दिलीप कव्हर या पदवीधर तरुण शेतकऱ्याची 12 एकर कोरडवाहू शेती आहे। शिक्षणानंतर त्यांनी आपल्या कोरडवाहू शेतीत नवे प्रयोग करायचं ठरवलं। एरवी तूर, सोयाबीन, कापूस यासारखी कोरडवाहू पिकं घेणाऱ्या दिलीपरावांनी बागायती पिकं घ्यायचं ठरवलं, पण त्यासाठी सिंचनाची सोय करावी लागणार होती। यासाठी गेल्या वर्षी त्यांनी शेतात एक बोरवेल खोदली, तर उन्हाळा कडक असल्यानं शेडनेटमध्ये भाजीपाल्याचं पीक घ्यायचं ठरवलं। त्यासाठी त्यांनी वाशिम तालुक्यातल्या जामरुण महालीच्या शेतकऱ्यांकडील शेडनेटची पाहणी केली। त्यानंतर आई आणि भावाच्या मदतीनं शेडनेट करायचं ठरवलं। मग बोर घेतलं तर बोरला थोडं चांगलं पाणी लागलं। मग चांगलं पाणी लागल्यानंतर मग उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं पाणी थोडंसं कमी वाटलं। मग कमी वाटलं तर मग या विवंचनेत होतो की बाबा कोणचं पीक घ्यायचं। बोंडे सरांनी जी जामरुण महालीला शेडनेटची संकल्पना रुजवली, ती संकल्पना मला समजावून सांगितली, तिथे जाऊन पाहायला सांगितलं। मग मी तिथं गेलो, मी ते पाहिलं आणि ते पाहिल्याच्या नंतर मग माझ्याही मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपणही काहीतरी करायचं। जे जामरुणच्या शेतकऱ्यांनी केलं ते आपणही काहीतरी करायचं, ही थोडंसं माझ्या मनात थोडीशी जिद्द निर्माण झाली। कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केल्यानंतर गावातल्या काही शेतकऱ्यांचा गट बनवला, पण बँकेचं प्रकरण करण्याआधी अनेक जण गळाले। तेव्हा उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे आणि वानखेडे यांच्या गॅरंटीनं दिलीप कव्हर यांचं कर्ज प्रकरण मंजूर झालं। शेडनेटसाठी कव्हर यांच्या आई आणि भावाच्या नावावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेकडून 2.5 लाखांचं कर्ज घेतलं, तर या दोन्ही शेडनेटला मिळून 2,72,000 रुपयांचं अनुदान मिळालं। आमचे कृषी अधिकारी म्हणजे बोंडे साहेब, वानखेडे साहेब यांच्याकडे बघून त्यांनी म्हणलं ठीक आहे की मग ते लोन केस करायला तयार झाले। मग त्यांनी सांगितलेली कागदपत्राची मी पूर्तता केली। पूर्तता करत असताना त्याने बँकेकडनं 1 रुपयाचाही मला त्रास झाला नाही आणि माझ्याकडनंही बँकेला त्रास झाला नाही। सरांनी माझी म्हणजे दोघांच्या नावावर माझे 10 गुंठे आम्ही शेडनेट केलं आहे, मी आणि माझा भाऊ। म्हणजे दोघांच्या नावावर 10 गुंठे शेत केलं आहे। शेडनेटचा प्रस्ताव दाखल केला आणि त्यांच्यासाठी त्यांनी ताबडतोब आम्हाला कर्ज मंजूर केलं। कर्ज मंजूर झाल्यानंतर मे महिन्यात त्यांनी शेडनेट उभारणीच्या कामाला सुरुवात केली। सुरुवातीला 10 ट्रॉली शेणखत टाकून मशागत केली। त्यानंतर बेड बनवून 7 मे रोजी काकडीची लागवड केली। त्यानंतर ह्युमिक ॲसिड आणि 22 टीन दिलं। एक दिवस आड 19 हे दर एक दिवस आड 2 किलो सोडत गेलो। त्यानंतर 50व्या दिवशी काकडीचा आमचा तोडा चालू झाला। आजपर्यंत काकडी साधारणतः आमची मार्केटला 50,000ची विकली गेली आणि 50,000ची आम्हाला अपेक्षा आहे। शेडनेटच्या उभारणीत कृषी अधिकाऱ्यांची मोलाची मदत झाली। विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी हे अधिकारी कव्हर यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत होते। काकडीचे वेल उंच वाढण्यासाठी त्यांनी शेडनेटमध्ये बांबू आणि तारेचा आधार दिला। त्यांची काकडी आता 8 ते 10 फूट उंच झाली आहे। सध्या त्यांच्याकडील काकडीची तोडणी सुरू झाली आहे। आतापर्यंत त्यांना 35 क्विंटल काकडीचं उत्पादन मिळालंय, तर आणखी 60 क्विंटल उत्पादन मिळेल असा अंदाज आहे। यापासून त्यांना 1,30,000 रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। काकडीच्या लागवडीसाठी त्यांना अवघ्या 15,000 रुपयांचा खर्च आलाय। तो वगळता त्यांना 1,15,000चा नफा अपेक्षित आहे। शेडनेटसाठी आतापर्यंत 5 लाख रुपयांचा खर्च आलाय। तो खर्च येत्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या सिमला मिरचीच्या पिकातून वसूल होईल। मग पुढच्या वर्षात शेडनेटमध्ये घेतली जाणारी पिकं नफ्यात राहतील। भरपूर शेतकऱ्यांनी इथे येऊन व्हिजिट दिलेली आहे, त्यांनी याच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे। यांची प्रेरणा घेऊन इतरही शेतकरी आमच्याकडे शेडनेट करता आलेले आहेत। शेडनेट घेण्याकरता शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे कागदपत्र, सर्च रिपोर्ट हे देणं आवश्यक आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कर्ज मिळते आहे त्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे, त्यांचा उपयोग त्यांनी केलाच पाहिजे, हेच अग्राची भूमिका बँकेची असते। एकदा शेडनेट उभं केलं की त्याच्यात उत्पन्न होणार आणि त्याची बँकेची ऑटोमॅटिक परतफेडही होणार आहे। पण महत्त्वाचं आहे की हे जे उभं केलेलं इथं शेडनेट आहे हे खरोखरच एक आदर्श शेडनेट उभं केलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेडनेटसाठी कर्ज लागल्यास सातबाराचा उतारा आणि इतर कागदपत्र उपलब्ध केल्यास कर्ज उपलब्ध होतं। शेडनेटमध्ये भाजीपाल्याची लागवड केल्यानं वाशिम जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना फायदा मिळतोय। जे पीक बाहेर येऊ शकत नाही ज्या सीझनमध्ये ते आपण शेडनेटमध्ये घेतो। उत्पन्न सुद्धा शेडनेटमध्ये याचं जास्त येते, कारण सर्वीकडून आपण याला पॉलिफिल्मने झाकलेलं असते। कार्बन डायऑक्साईड जी वनस्पती उत्सर्जित करते तिला सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर त्याचं रूपांतर वनस्पतीला अन्नामध्ये करण्यासाठी होते आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते। हीच काकडी जर 20 गुंठ्याची बाहेर असती तर आज 10-20 हजार रुपयापर्यंत राहिलेली असती, ते 50 हजारापर्यंत उत्पन्न दिलेलं आहे। यासोबत क्वालिटीमध्ये फार मोठा फरक पडतो।
ही जी आपण काकडी पाहतात हिच्यामध्ये ही सरळ आहे, लांब आहे, कोवडी आहे. खाण्यामध्ये ती पाहिल्यानंतर ग्राहकाला असं वाटतं की आपण ही घेतली पाहिजे. हा एक फार मोठा फरक त्यामध्ये पडतो. शेडनेटला जिल्ह्यातले अनेक शेतकरी भेट देत आहेत. आतापर्यंत वाशिम जिल्ह्यातल्या 29 शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे. आज जिल्ह्यात 29 शेडनेट उभे आहेत आणि या 29ही शेडनेटमध्ये जांभरुण महालीमध्ये असलेल्या 20 शेडनेटमधून उत्पादन सुरू झालेलं आहे. दिलीप भाऊंचा आदर्श पाहून अनेक गावचे लोक इथे येत आहेत. जिल्ह्यातले बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. अशा शेतकऱ्यांपुढे दिलीप कव्हर यांनी शेडनेटचा प्रयोग करून एक आदर्श ठेवलाय. येत्या काळात वाशिम जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दिलीपरावांचा आदर्श घेऊन शेडनेट सारख्या नव्या तंत्राचा स्वीकार केल्यास कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीतून मिळणाऱ्या नफ्याची शाश्वती नक्कीच वाढणार आहे. गजानन भोयर, साम मराठी, वाशिम.